सर्वांना नमस्कार. स्वागत आहे तुमच्या गोंधन मराठी चातुर्य कथा या यूट्यूब चॅनलवर. व्हिडिओकडे वळण्यापूर्वी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. चला तर आता वळूया आपल्या स्टोरीकडे. गोंधन भाग 5. रात्र खूप गडद झाली होती. आकाशात ढग दाटून आले होते. वाराही विचित्र आवाज करत होता. पण विश्वाच्या मनात त्याहून मोठं वादळ सुरू होतं. त्याच्या आजीने सांगितलेलं वाक्य त्याच्या कानात घुमत होतं. आता वेळ आली आहे त्या गोंधनामागचं खरं सत्य सगळ्यांना सांगायचे. विश्वास शांतपणे आजीजवळ बसला. आजी, कोणतं ग सत्य? आजीच्या डोळ्यात पाणी आलं. तिने थरथरत्या हाताने त्याच्या गालावरील गोंधनाला स्पर्श केला. बाळा, हे गोंधन तुझी ओळख नाही, तर तुझं बलिदान आहे. विश्वास काहीच समजू शकला नाही. आजी हळूहळू भूतकाळ सांगू लागली. 15 वर्षांपूर्वी, तेव्हा विश्वास फक्त 7 वर्षांचा होता. गावात एक मोठी आग लागली होती. उन्हाळ्याचे दिवस होते. वाऱ्यामुळे आग झपाट्याने पसरत होती. लोक जीव वाचवण्यासाठी धावत होते. तेवढ्यात एका घरातून एका लहान मुलीच्या रडण्याचा आवाज आला. सगळे घाबरले होते. कोणीही आत जाण्याची हिंमत करत नव्हतं. पण छोटा विश्वास धावत त्या घरात शिरला. त्याने त्या मुलीला उचललं आणि बाहेर आणलं. मुलगी वाचली, पण बाहेर येताना जळलेला लाकडाचा तुकडाही त्याच्या चेहऱ्यावर पडला. त्याचा चेहरा गंभीररित्या भाजला गेला. कित्येक महिने उपचार चालले. शेवटी चेहऱ्यावरची जखम लपवण्यासाठी हे गोंधन काढण्यात आलं. आजीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ज्या गावासाठी तू जीव धोक्यात घातलास, त्याच गावाने तुला हिणवलं. विश्वास स्तब्ध झाला. त्याला त्या घटनेची धूसर आठवण होती, पण इतकं मोठं सत्य त्याला माहीत नव्हतं. ती मुलगी कोण होती? त्याने विचारलं. आजी काही क्षण शांत राहिली. मग म्हणाली, त्या मुलीचे नाव होतं पुष्पा. विश्वासच्या डोळ्यात आश्चर्य दाटलं. काय? हो बाळा, आज जिच्यावर तू प्रेम करतोस, तिचा जीव तू लहानपणी वाचवला होतास. क्षणभर त्याला शब्द सुचले नाहीत. नियतीने किती सुंदर खेळ खेळला होता. दुसऱ्या दिवशी सकाळी गावात आणखी एक बातमी पसरली. पुष्पासाठी नवीन स्थळ आलं होतं. यावेळी मुलगा श्रीमंत, शिक्षित आणि शहरात व्यवसाय करणारा होता. मामा आणि वडील खूप खुश होते. पण पुष्पाच्या मनात फक्त विश्वास होता. ती अंगणात बसून त्याने दिलेले फूल पाहत होती. ते फूल आता कोमेजायला लागलं होतं, पण तिचं प्रेम मात्र दिवसेदिवस फुलत होतं. संध्याकाळी तिची जिवलग मैत्रीण सुमन तिला भेटायला आली.
पुष्पा, तू खरंच विश्वासवर इतकं प्रेम करतेस? पुष्पा हसली. प्रेम कधी झालं कळलं नाही, पण सगळे विरोध करतायत. करू दे. भीती वाटत नाही? पुष्पाच्या चेहऱ्यावर शांत हास्य आलं. प्रेमात भीतीपेक्षा विश्वास मोठा असतो. हे बोलताना तिच्या मनात विश्वासचा चेहरा होता. त्या रात्री विश्वास मंदिरात गेला. वडाच्या झाडाखाली बसून तो विचार करत होता. पुष्पाला हे सत्य सांगावं का? तिचा जीव आपण वाचवलेला होता हे तिला सांगावं का? पण त्याला वाटलं, जर प्रेम खरे असेल तर ते भूतकाळावर नाही तर वर्तमानावर उभं राहायला हवं. त्याने हे रहस्य सध्या मनातच ठेवण्याचा निर्णय घेतला. काही दिवसांनी गावात मोठी यात्रा भरली. संपूर्ण गाव उत्सवात होतं. खेळणी, मिठाई, झोपाळे, भजन, कीर्तन, सगळीकडे आनंदाचं वातावरण होतं. पुष्पा ही आईसोबत यात्रेला आली होती. गर्दीत अचानक तिची नजर विश्वासवर पडली. दोघांचे डोळे भेटले. क्षणभर दोघेही हसले. पण पुढच्याच क्षणी एक घटना घडली. एक उधळलेला बैल लोकांच्या गर्दीत घुसला. लोक घाबरून पळू लागले. आरडाओरडा सुरू झाला. त्या गोंधळात पुष्पा अडकली. बैल थेट तिच्या दिशेने धावत होता. ती घाबरून जागेवरच थांबली. सगळ्यांच्या तोंडातून किंकाळी बाहेर पडली. पुष्पा! पण तेवढ्यात कोणीतरी धावत पुढे आले. तो विश्वास होता. त्याने पुष्पाला बाजूला ढकललं आणि स्वतः बैलाच्या धडकेत सापडला. विश्वास हवेत उडून काही फूट दूर जाऊन पडला. त्याच्या डोक्याला जब्बर मार लागला. गर्दीत शांतता पसरली. पुष्पा धावत त्याच्याजवळ पोहोचली. विश्वास! तिच्या डोळ्यातून अश्रूचा पूर वाहू लागला होता. पहिल्यांदा संपूर्ण गावाने पाहिलं की स्वतःचा जीव धोक्यात घालूनही विश्वास दुसऱ्यांदा वाचवत होता. लोक एकमेकांकडे पाहू लागले. कदाचित आज त्यांचं मत बदलायला सुरुवात झाली होती. पण विश्वास बेशुद्ध पडला होता. त्याचे डोळे मिटले होते आणि गावातील वैद्य धावत येत म्हणाले, याची अवस्था गंभीर आहे. हे ऐकताच पुष्पाच्या पायाखालची जमीन सरकली. कारण आता तिच्या प्रेमाची खरी परीक्षा सुरू होणार होती. कथा आवडली असेल तर एक लाईक नक्की करा. तुमचे मत कमेंटमध्ये नक्की कळवा. ही कथा तुमच्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. अशा सुंदर प्रेमकथा, भावनिक कथा आणि हृदयस्पर्शी गोष्टींसाठी आमच्या सोबत जोडलेले राहा. धन्यवाद.